यू थिंक, इट इज ऑल अबाउट अल्टिमेट व्हॉट यू अचीव. या दोन गोष्टींमधला हा जो फरक आहे ना तो इम्पॉर्टंट असतो, की तुम्ही काय विचार करताय आणि तुम्ही काय अर्थातच सक्सेस गेन करताय त्याच्यावरती खेळ क्रमप्राप्त होत असतं. आणि किंबहुना हेच तर इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती असेल अनेक चांगले ॲथलीट्स आहेत, मग तो मायकल फेल्प्ससुद्धा असेल ज्याने ऑलिम्पिकमध्ये खूप सारे अर्थातच गोल्ड मेडल मिळवले. त्याने सुद्धा एका ठिकाणी म्हटलं होतं पंचांचा इशारा याच दरम्यान सामना सुरू होण्याचा, की अन ॲथलीट कॅनॉट रन विथ द मनी इन हिज पॉकेट, ही मस्ट रन विथ द होप इन इट्स हर्ट्स अँड ड्रीम्स इन हिज हेड. आणि ती स्वप्न जी काही आहेत ना ती डोक्यामध्ये घेऊन खेळायचं असतं. त्या वेळेला मैदानात तो परफॉर्मन्स करायचा असतो. ऋषी नाईक मैदानामध्ये अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय सलामीवीर जोडी मैदानामध्ये. आणि महेश ही जोडी मैदानामध्ये आहे. महेश उरणकर नॉन स्ट्राईक एंडला, ऋषी नाईक अर्थातच स्ट्राईक एंडला आणि मल्हार पहिल्या षटकासाठी सज्ज होते. यावेळेला सामना जिंकण्यासाठी 118 धावांचं आव्हान आहे. या आव्हानाचा अर्थात कशा पद्धतीने स्वीकार केला जाणार. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर आणि जवळजवळ गोलंदाजाच्या हातात चेंडू विसावतोय की काय अशी चिन्ह निर्माण झाली होती, कारण बॅक टू द बॉलर खेळला होता. पण इतक्या सहजगत्या सोप्या पद्धतीने चेंडू बॅटच्या पट्ट्यात येईल किंवा खाली येईल असं वाटलंही नव्हतं. ते अर्थातच ऋषी नाईक याला सुद्धा. त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा मल्हार सज्ज झाला आहे. क्षेत्रव्यूह आपण पाहिला ना तर एक टीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. याही वेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढला. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, कारण ऋषी नाईक मध्ये फार सुंदर खेळतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच कारणास्तव मल्हारने सुद्धा तोच क्षेत्रव्यूह तशाच पद्धतीचा क्षेत्रव्यूह सजवला ऋषीसाठी. महेश उरणकर नवीन फलंदाज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सलामीवीर या नात्याने आज क्षेत्ररक्षण महेश उरणकर यांनी अव्वल दर्जाचं केलं. हे क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स देणं फार आवश्यक असतं. आणि ज्याचा उल्लेख आम्ही समालोचक नेहमीच करत असतं की फिल्डिंग ही जी काही आहे ना ती तुमची जमेची बाजू असली पाहिजे. चेंडू खाली राहिला. नवा चेंडू खास करून या प्रकारे म्हणजेच अर्थात आपल्याला माहिती असेल की दक्षिण आफ्रिका संघामध्ये योहान बोथा नवीन षटकासाठी पहिल्या षटकासाठी नवीन चेंडू हाताळताना आपण पाहिला. अश्विनला सुद्धा भारतीय संघामध्ये आपण अशा प्रकारे नवा चेंडू हाताळताना पाहिला T20 क्रिकेटमध्ये. हे प्रयोग काही वेळेला यशस्वी होत आहेत. आपण पाहिलं असेल अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा याचा अवलंब केला गेला. महेश उरणकरच्या बॅटमधून निघालेला हा फटका त्यांना 4 धावा देणार आहे. छान प्रकारचा फटका किंवा त्याच वेळेला चेंडूवरची नजर हे सगळं काही जमलं ना की मग गणित बरोबर जुळून येतं आणि महेश उरणकरला हे 4 धावा मिळतात. 4 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय. संघाला सुद्धा सुस्थितीत नेण्यासाठी असे फटके महत्त्वाचे असतात जिथे गॅप आहेत, कारण इट इज ऑल अबाउट दॅट की आता फिल्डिंग पोझिशन्स काय आहेत, अकॉर्डिंग टू फील्ड खेळणं हा सुद्धा तेवढाच एक क्रमप्राप्त अशा पद्धतीचा भाग असतो. तुम्हाला केवळ तुमच्या स्ट्रेंथवरती विचार करायचा नसतो की अपोजिट टीमने काय जागा ठेवल्यात, त्या पद्धतीनेही आपण खेळू शकतो का. हा चेंडू झपकन आतमध्ये येतोय आणि ऑफ स्पिनर गोलंदाज त्याच्याबाबत एक वेगळ्या प्रकारची अर्थातच टिप्पणी केली जाते नेहमी. म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये अनेक ऑफ स्पिनरबाबत बोलण्यापेक्षा एकच ऑफ स्पिनरबाबत बोललं तर मुथय्या मुरलीधरन इज वन ऑफ द बेस्ट आपण असं नेहमी म्हणतो. पण अलीकडच्या काळामध्ये अनेक चांगले चांगले फलंदाजसुद्धा आपल्या या फिरकी गोलंदाजीने हैराण करत असतात. महेश उरणकरच्या बॅटमधून मात्र एक घणाघाती फटका पाहायला मिळतोय आणि हा पहिला दे धक्का घे छक्कावाला फटका. बॅटच्या पट्ट्यात आल्यानंतर मात्र मी सोडणार नाही आहे आणि मला पाहिजे तसा मी फटका खेळू शकतो, हा महेश उरणकरचा कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये हा कॉन्फिडन्स श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाला बरंच काही मिळून देणार आहे. आणि बॅटिंग असावी तर अशी, सुरुवात असावी तर अशी आक्रमक आणि तितकीच आपल्या नावाला साजेशी अशी. महेश उरणकरचा जसं मगाशी आपण सकाळच्या सत्रात बोलत होतो ना की क्रिकेटमध्ये फार कोणी मोठा फार कोणी छोटा हे मैदानामध्ये नसतं, मैदानाच्या बाहेर या सगळ्या चर्चेला अर्थ असतो. पहिलं षटक संपलंय, 11 धावा फलकावरती आलेत. 11 फॉर नो लॉस. ऋषी नाईक खेळतो वैयक्तिक 1 या धावांवरती. महेश उरणकर खेळतोय 10 या धावांवरती. वी टॉकिंग अबाउट टू बी द बिग नेम्स अँड द बिग फेलोज वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरती रील्स बनवणारेच खरे रिअल स्टार आहेत का, तर बिलकुल नाही आहे. माझ्या समवेत अनेक चांगले क्रिकेटपटू या ठिकाणी बसलेले आहेत. पनवेलचं क्रिकेट ज्याने गाजवलं किंवा या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावरती तब्बल 20 वर्ष मी सुद्धा क्रिकेट पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं समीरजी एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो की याच मैदानावरती अनेकांनी अर्थातच रात्रीचा दिवस करून स्वतःचं नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली पाहिलं आहे. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज विकास आडे गोलंदाजीला येतोय. आणि विशेष म्हणजे आपण पाहिल्यानंतर ऋषी नाईक आणि महेश उरणकर या जोडीने जो स्टार्ट देणं आवश्यक होतं की पहिल्या षटकामध्ये जो स्टार्ट अपोजिट टीमकडून आला होता प्रदीप स्पोर्ट्स संघाकडून की 49 धावसंख्या त्याने पहिल्या 6 षटकात जमवल्या होत्या, मग तसाच स्टार्ट मिळणार का. टिट फॉर टॅट वृत्ती
स्पिनिंग अटॅक आज आपण पाहतोय ना, प्रदीप स्पोर्ट्सने जो अटॅक या ठिकाणी बोलवला आहे आणि ज्या पद्धतीने विश्वास दाखवलेला आहे, इट इज ऑल अबाउट द स्ट्रॅटेजी, इट इज ऑल अबाउट द गेम प्लॅन असं आपण म्हणू शकतो. किंवा त्याच वेळेला त्याच्याबाबत आणखीन काही गोष्टींबाबत आपण बोलू शकतो की नवीन षटकामध्ये जेव्हा विकास आडे गोलंदाजीला आला ना समीरजी, त्यावेळेला विकास आडेने सुद्धा आपल्या लेफ्ट आर्म शैलीदार आणि किंबहुना स्पिनिंग गोलंदाजीने समोरच्या फलंदाजाच्या समोर काही वेगळं आव्हान निर्माण करायचं, अशी काही सूचना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार. पण हा एक स्ट्रॅटेजिकल एक डिसिजन असतो. काही डिसिजन तुम्हाला असतात की तुम्हाला थोड्या अंशी का होईना तुमच्या खेळाडूंवरती विश्वास दाखवावा लागतो, किंबहुना ज्या विश्वासाच्या बाबत आपण म्हणायचं झालं तर असा विश्वास बरेच वेळेला बरेच खेळाडू दाखवतात. म्हणजे मला आजही आठवते की जेव्हा आपण केवळ 2007चं उदाहरण लक्षात न घेता आपण आणखीनही काही उदाहरणं लक्षात घेऊ शकतो. 2011च्या विश्वचषकाचं उदाहरण आपण लक्षात घेतलं, पण त्याच वेळेला त्याच्यानंतर 2005ला ऑस्ट्रेलियाने जिंकणं असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये इंग्लंडने ज्या पद्धतीने विश्वचषक जिंकला, त्यावेळेला त्यांच्या संघातून बाहेर गेलेला अर्थातच बेन स्टोक, आणि मग त्याने कमालीचं केलेलं ते पदार्पण पुन्हा त्याने पुनरागमन केलेलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग तोही विश्वास महत्त्वाचा होता. हा विश्वास दाखवणं महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं खेळ हे एक असं माध्यम आहे जिथे तुम्ही तुमचा एक संघ बनवत असता, आपापल्या सहकाऱ्यांना घेऊन पुढे जात असता, आणि तो विश्वास फार महत्त्वाचा आहे. त्यामध्ये विश्वासाचा जे रोल असतो ना, तो फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे मराठीमध्ये बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की विश्वास पानिपतच्या युद्धात गेला, पण असं नाही आहे. खेळाच्या माध्यमातून मात्र तुम्हाला त्या गोष्टी सातत्याने दाखवाव्या लागतात. अलीकडच्या काळात जेव्हा आपण म्हटलं ना की सूर्यकुमार यादव लागोपाठच्या 3 मॅचमध्ये 0 या धावसंख्येवरती बाद झाला, आणि त्यावेळेला जर तो गोल्डन डक झाला असेल किंवा त्याच वेळेला जर 0 या धावसंख्येवरती 3 सामन्यामध्ये बाद झाला, तर अशी इनिंग कोणी कोणी खेळले याबाबत जरा थोडंसं पाहिलं गेलं ना, थोडंसं इतिहासात डोकावून पाहिलं ना, तर तुम्हाला यात दी ग्रेट सचिन तेंडुलकर याचं सुद्धा नाव सापडेल. पण त्यानंतर त्यांनी तिथे थांबलेले नाही आहेत. मी एक प्रसंग त्याही वेळेला शेअर केला होता. म्हणजे जेव्हा आता गोलंदाजी विकास आडे करतो, याने आत्तापर्यंत या षटकात 2 धावा दिल्यात. आणि गौतम गंभीर आपल्याला माहिती असेल 2014ला ज्या वेळेला कोलकाता नाईट रायडर्सने फायनल जिंकली होती IPLची, त्यावेळेला गौतम गंभीरसुद्धा लागोपाठ 3 सामन्यामध्ये 3-0वरती बाद झाला होता. पण त्यानंतर गौतम गंभीरनेच कोलकाता नाईट रायडर्सला जिंकून दिलं होतं. हा विश्वास महत्त्वाचा. महेश उरणकरला माहिती आहे की हा फटका विश्वासदायक नाही आहे, पण दिलासादायक जरूर आहे, जिथे 4 धावा मिळणार आहेत. आणि या 4 धावाने ऋषी नाईकला, अर्थातच ऋषी नाईकच्या बॅटमधून निघालेला हा चौकार होता. या चौकाराने धावसंख्या पोहोचणार आहे ती अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना की विकास आडेचा हा चेंडू थोडा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचा होता, परंतु बॉटम एजला लावून चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा मिळत आहेत जरूर ऋषी नाईकला, आणि धावसंख्यासुद्धा वाढणार आहे. जोरदार अपील, परंतु आत येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजाने सुद्धा बऱ्याच कक्षा रुंदावून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 17 फॉर नो लॉस आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी ज्या वेळेला 118 धावांची आवश्यकता आहे, अशा वेळेला आपण पाहिल्यानंतर इथे आता येणारे 108 चेंडूंमध्ये 101 धावांची आवश्यकता असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. मगाशी ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की लिडरशिपबाबत बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे विशाल जितेकर त्या संघाचं कॅप्टनशिप करतोय श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाची. ज्या वेळेला श्रेया स्पोर्ट्स कोपर संघ अडचणीत सापडला होता, पूर्णपणे आपण पाहिलं होतं की 7 षटकामध्ये एकही फलंदाज बाद झाला नव्हता. अशा वेळेला गोलंदाजीसाठी मग स्वतःहून गोलंदाजीला येणं, 3 विकेट्स आपल्या नावावरती कमवणं, आणि मग त्याच्या वेळेला प्रत्येक षटकामध्ये थोडंसं डिफरंट अँगलने गोलंदाजी करणं असेल किंवा डिफरंट सेगमेंटेशनच्या नावाखाली गोलंदाजी करणं असेल. पुन्हा एकदा मल्हार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मल्हारचा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र पूल केला जातोय. महेश उरणकरच्या बॅटमधून निघालेला एक सणसणीत चौकार. या प्रकारच्या बॅटिंगसाठी ना आपण आसूसलेलं असतो. मी नेहमी म्हणतो की तुम्ही जर लेदर क्रिकेट फार कमी वेळेला खेळत असाल ना, तर मग तुम्हाला असा फटका खेळल्यानंतर एक कॉन्फिडन्स मिळतो. महेश उरणकर यांची एक अनेक वर्षांची इच्छा अपेक्षा होती की पनवेलमध्ये एक दर्जेदार एक क्वालिटेटिव्ह लेदर क्रिकेटची टुर्नामेंट व्हावी, आणि त्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. आज या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर पनवेल प्रीमियर लीगचं जे स्वप्न आहे, हे स्वप्न केवळ एकट्या दुकट्याचं नाही आहे, तमाम पनवेलकरांचं स्वप्न आहे. मला आजही आठवते, जर तुम्ही यातल्या काही खेळाडूंना जरा खाजगीत जाऊन विचाराल ना, तर ते नक्की सांगतील की हे 10 वर्षापासून ही लीग जर झाली असती ना, तर अजून बरं झालं असतं. आम्ही आमचा अजून चांगला खेळ मैदानामध्ये दाखवू शकलो असतो. पण या सगळ्या खेळाडूंना दाद दिली पाहिजे, जे आज या मैदानामध्ये खेळतात सुद्धा आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना सुद्धा. कारण पनवेलमध्ये लेदर क्रिकेट व्हावं आणि या दर्जेदार स्वरूपाचं लेदर क्रिकेट व्हावं, ही इच्छा आणि अपेक्षा आज पूर्ण होताना पाहायला मिळते.
यावेळेला फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर जाणार. येस इट इज. महेश उरणकरच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा बेधडक अशा स्वरूपाचा षटकार. फायरी परफॉर्मन्स ज्याच्या बाबत आपण म्हणत असतो ना की तुम्ही आक्रमक फलंदाजी करायची, समोरच्या गोलंदाजाच्या डोक्यावरती अर्थातच ताक देण्यादिन कशा पद्धतीने करायचं असेल ना आणि त्याला चारी मुंड्या चीत करायचं असेल तर तो आक्रमक पवित्रा आवश्यक असतो. आणि हा आक्रमक पवित्रा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा मग डोमेस्टिक क्रिकेट किंवा या वेळेला पनवेल प्रीमियर लीगचं हे पर्व पहिल्यामधलं लेदर क्रिकेट असो, तुम्ही तो पवित्रा घेतलाय. अशा पद्धतीचा महेश उरणकरचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पण कमबॅक होतोय. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. मल्हार ते करावं लागेल कारण धावफलकावरती 27 धावा लागल्या. या षटकांच्या अगोदर 17 धावा होत्या. 2 चेंडूंवरती षटकार आणि चौकारांशी 10 धावा आल्या. आणि त्याच्यानंतर मात्र जो पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा आहे ना महेश उरणकरच्या बॅटमधून, कारण 9 चेंडू त्यांनी सामना केला, 21 धावांवरती खेळतात आणि अटॅकिंग बॅटिंग. एक काही फलंदाजांचा तो पिंड असतो की काहींत फटक्याशी नाही तर उपाशी, आणि त्या पद्धतीनेच मैदानामध्ये खेळण्याचा तो अप्रोच घेऊन ती भूमिका वठवण्याचा प्रयत्न. याही वेळेला आपण पाहतोय मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पूर्णपणे तयार नव्हता. या प्रकारचे कॅच अर्थातच हातात बसत नाही. तुम्हाला लेदर क्रिकेटबाबत समीरजी तशा प्रकारची मग ती प्रॅक्टिस करावी लागते. बिकॉज इट इज नॉट अबाउट द सिम्पल थिंग्स वॉट एव्हर यू वॉचिंग. ओके, सो ही गोष्ट आज आपण पाहतोय की मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटलाय. जीवनदान महेश उरणकरला. आता मात्र सन्मान केला की ठीक आहे, एक जीवनदान मिळालं आहे. अजूनही काही चेंडू येणार आहेत, त्याची वाट पाहावी लागेल. काहींची वाट काहींना वाट दाखवावी लागेल आणि काहींसाठी अर्थातच असा महामार्ग बनवावा लागेल जिथे 27 धावा जर धावफलकावरती झाल्यात ना तर या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत थोड्या अंशी पेशन्सवाला गेम दाखवूया. एकेरी धावानं बदल होतोय. धावसंख्येत 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 30 संपतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 फॉर नो लॉस आफ्टर 3 ओव्हर. महेश उरणकर 22 इन 12 बॉल्स. ऋषी नाईक 6 धावांवरती खेळत आहेत. वैयक्तिक 6 चेंडूंचा त्याने सामना केला आहे. सामना जिंकण्यासाठी 118 धावांची आवश्यकता आहे आणि ज्याला आपण म्हणत असतो की उत्तम स्टार्ट देणं हा फार आवश्यक असतो. कारण T20 क्रिकेटमध्ये तुम्हाला केवळ ॲग्रेशन किंवा त्याच वेळेला सावध सुरुवात याच्या मधला मार्गसुद्धा तुम्ही अवलंबू शकता आणि बऱ्याच वेळेला तो मार्ग अवलंबला जातो. कारण तुम्ही IPL क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो ना की T20 क्रिकेट IPLचं इतक्या पद्धतीने पॉप्युलर झालं की IPLचे जे काही मालक आहेत ना त्यांनी जगभरामध्ये प्रीमियर लीगचे मालक ते आता झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग वुमन प्रीमियर लीगमधले असतील किंवा त्याच वेळेला आता अमेरिकेमध्ये सुद्धा प्रीमियर लीग सुरू होतं आहे किंवा अलीकडच्या काळामध्ये आखाती देशामध्ये सुद्धा प्रीमियर लीगच्या स्पर्धा होणार. असं वेस्ट इंडिजला सुद्धा तिकडे आहे. या सगळ्या गोष्टींवरती बोलावं लागेल. IPL मधल्या बदलांवरही बोलावं लागेल. परंतु हा चेंडू सीमापार जाणार. महेश उरणकरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय आणि आता मात्र सामना केला गेला तो विकास आडेच्या गोलंदाजीचा. विकास आडे गोलंदाजीला आल्यानंतर थोडा फ्लायटेड चेंडू टाकतोय. म्हणजे आपल्याला मुंबईच्या साधारण राजेश अर्थातच राजेश चव्हाणची आठवण व्हावी किंवा त्याच वेळेला लेफ्ट आर्म राहुल संघवीची आठवण व्हावी. कारण अशा पद्धतीने चेंडूला थोडं फ्लाईट देणं असेल, त्या ॲक्शनमध्ये गोलंदाजी करणं असेल, परंतु समोर असलेल्या फलंदाजासाठी चॅलेंज निर्माण करणं ही सुद्धा महत्त्वाची आहे. हे धारिष्ट्य आज जे दाखवतो ना विकास आडे त्याचंही कौतुक झालं पाहिजे. कारण एक चौकार आल्यानंतर पुढचा चेंडू छान पद्धतीने फ्लायटेड टाकला होता. आता मात्र आखूड टप्प्याचा बनवून खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. असे प्रयत्न होणार कारण आपल्याला माहिती आहे की बऱ्याच अंशी आपण लेदर क्रिकेट हा काही आपला डेली रुटीनचा भाग नाही आहे आणि महेशला सुद्धा हे माहिती आहे की जर तो आखूड टप्प्याचा चेंडू अंगावरती येत असेल, बॉडी लाईन बॉलिंग होत असेल तर त्याचा बचाव आता मात्र आक्रमक पवित्र्यानेच करावा लागेल. 33 धावा धावफलकावरती आल्या ज्याच्यात महेश उरणकरचा वाटा आहे 27 धावांचा. ऋषी नाईक एक मोठा खेळाडू आहे, आपल्याला माहिती आहे. टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं वलय त्याने स्वतःभोवती निर्माण केलं. एक चॅम्पियन प्लेयर म्हणून अनेक वर्ष पनवेलच्या अर्थातच पनवेलच्या क्रीडा रसिकांची असेल, रायगडच्या क्रीडा रसिकांची असेल, महाराष्ट्राला मधल्या त्याला फॉलो करणाऱ्या अनेक क्रीडा रसिकांची तहान त्याने भागवलेली आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची निशाणी राहते की तुम्ही डाऊन टू अर्थ किती आहात. कारण तुम्ही मैदानामध्ये खूप आक्रमक असू शकाल, मैदानामध्ये खूप अजिंक्यपदाच्या लढती तुम्ही जिंकल्या असतील, पण मैदानाच्या बाहेर तुम्ही तेवढे अर्थातच संयमी आहात का, डाऊन टू अर्थ आहात का, याही गोष्टी तेवढ्याच
अपेक्षित असतात त्या म्हणजेच सामाजिक जीवनामध्ये आणि त्या ऋषी नाईककडून आपल्याला सदैव पाहायला मिळाल्यात आणि म्हणूनच त्यांचा फॅन फॉलोअर वर्ग जो आहे ना हा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अनुभवायला मिळतो. विकास आडे मात्र जाणीवपूर्वक आपण पाहतोय बॅकफूटवरती महेश उरणकर फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तो जो एरिया आहे मोठा एरिया कव्हर करायचा होता पण या एकेरी धावांना धावसंख्येत बदल 35 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 फॉर नो लॉस. 28 वरती खेळतोय महेश उरणकर. 7 धावांवरती खेळतोय ऋषी नाईक आणि विकेटच्या शोधामध्ये आहेत दोन्ही गोलंदाज. म्हणजे 2-2 षटकांचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. विकास आडेचा सुद्धा मल्हारचा सुद्धा 2 षटकं झाली. त्यामुळे या 4ही षटकात जेव्हा विकेट मिळालेली नाहीये तेव्हा दोन्ही फलंदाजांना माहिती असेल की ज्या 118 धावा आपण चेस करतोय ना त्या कॅलिबरवरती आपण मात्र आता नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत जे आपल्यामध्ये आहे. कारण वेन वी टॉकिंग अबाउट टू बी द स्किल, या स्किल तुम्ही काही एका रात्रीत डेव्हलप करू शकत नाही आहेत किंवा एका सामन्यामध्ये डेव्हलप करू शकत नाही. हा एक वेगळा प्रवास असतो. कारण बऱ्याच वेळेला अनेक चॅम्पियन खेळाडू असतात ना त्यांच्याबद्दल आपण खूप काही चांगलं बोलतो. बऱ्याच वेळेला मैदानाच्या बाहेर वाईटसुद्धा बोललं जातं पण त्या निगेटिव्हिटीमध्ये मला कधीही जायचं नाही आहे. कारण या निगेटिव्ह गोष्टी फार भंपक असतात. त्याला काही अर्थ नसतो. कारण एक चॅम्पियन खेळाडू बनण्यासाठी त्याचा जो प्रवास असतो ना तो फार मोठा असतो. आज प्रदीप स्पोर्ट्स संघामध्ये सुद्धा चॅम्पियन खेळाडू आहेत. मला वाटतं की त्यांच्याकडून ती चांगली कामगिरी त्यांनी थोड्या अंशी अधोरेखित करावी लागेल की आपण याच्या अगोदर सुद्धा खेळलेलो आहोत. याच्या अगोदर या स्पर्धेमध्ये काही विजय मिळवलेले आहेत. त्या विजयी ट्रॅकवरती येण्यासाठी आपण काय केलं होतं. थोडं इतिहासात डोकवावं लागतं. थोडंसं स्वतःला प्रश्न विचारावे लागतात. स्वतःला थोडा त्राससुद्धा द्यावा लागतो आणि मग एकदा का त्या स्वत्वाची जाणीव निर्माण झाली ना की मग आपण आपल्यातला सचिन तेंडुलकर, आपल्यातला जहीर खान, आपल्यातला हार्दिक पांड्या, आपल्यातला सूर्यकुमार यादव आणि आपल्यातला विराट कोहली जागृतसुद्धा होतो. पुन्हा एकदा मल्हार वैयक्तिक 3रं आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन गोलंदाजीला. सगळे स्पिनिंग अटॅकच पाहायला मिळतो आणि महेश उरणकर हा चान्स का सोडणार आहे. कारण याही वेळेला मल्हारचं स्वागत चौकारानेच केलं जातं आहे. आणखीन एक चौकार पाहायला मिळतो महेश उरणकरच्या बॅटमधून आणि ज्या प्रकारचे स्वीपचे फटके पाहायला मिळतात ना त्याच्यामध्ये चेंडूवरची नजर असेल किंवा त्याच वेळेला बॅटचा फॉलो थ्रू असेल आणि किंबहुना लास्ट मोमेंटपर्यंत चेंडू आपल्या कक्षात येतोय नाही येतोय हे बघून फटका खेळण्याची ती दाखवलेली ताकद असेल ही उर्मी मनामध्ये असावी लागतं. आज मला वाटतं या दोन्ही खेळाडूंचं वय आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी विसरल्या. त्यांना माहिती आहे ॲट द एज ऑफ द 20 वॉट वी आर असा एक विचार करावा आणि त्या पद्धतीने खेळण्याचा आनंद घ्यावा. लेदर क्रिकेट आणि त्यातून मोठं होण्याचं स्वप्न या प्रत्येकाच्या मनाशी होतं. मला आजही आठवतं की यांच्याशी गप्पा मारत असताना ते नेहमी म्हटलेले आहेत की येस आम्हाला सुद्धा एक मोठा खेळ करायचा आहे. तो संघासाठी करणार. वैयक्तिक नावं बाजूला सरून महेश उरणकर असेल, ऋषी नाईक असेल यांनी आपापल्या संघाला फार वरच्या पातळीवरती नेलेलं आहे. याही वेळेला आपण पाहतो ना बॅक टू द बॉलर खेळून काढलाय थ्रू द लाईन्स. दिस इज द बेस्ट अँगल फॉर द बॅट्समन असं नेहमी म्हटलं जातं आणि तोही मैदानामध्ये साध्य केला जातोय महेश उरणकरच्याद्वारे. एकेरी धावसंख्या वाढून पोहोचली ती 40पर्यंत. एक समाधानकारक धावसंख्या दोन्ही सलामीवीरांनी काय द्यावी ही जी अपेक्षा असेल ना विशाल जितेकर अँड कंपनीला त्याच्यामध्ये या दोघांनाही माहिती आहे. काही वेळेला ना हा टीमचा एक रोल असतो की तुमच्या खेळाडूंना सांगावं लागत नाही की तू एवढ्याच रन बनव रे, तुम्हाला एवढ्याच रन्स बनवायचे आहेत. मला कधी असं वाटलं नाही की सौरव गांगुली सचिन तेंडुलकरला म्हणाला असेल की बाबा सचिन तुला आज अर्धशतक मारायचं आहे किंवा तुला 70-80 रन्स मारायचे आहेत. कदाचित सौरव गांगुली एवढंच म्हणाला असेल. यावेळेला ऋषी नाईकच्या बॅटमधून एक सणसणीत अशा पद्धतीचा स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. एक जमिनीलगत चेंडू सीमापार धाडणं आणि त्यात तो फटका मारल्यानंतर त्या चेंडूकडे पाहत राहणं हे फार इंटरेस्टिंग असतं आणि त्याचा आनंदसुद्धा घेतला जातोय. चौकार लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला होता मल्हारने पण म्हणतात ना की अगेन्स्ट टर्न खेळण्याची सुद्धा क्षमता असावी लागतं आणि ती क्षमता सिद्ध केली गेली. 4 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले 44 धावा. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, इथून दिसत नाहीये, क्षेत्ररक्षक नाहीये. पंचांचा इशारा येतोय मात्र हाही चौकार आहे. लागोपाठ दुसरा चौकार पाहायला मिळतोय. 48 ऑन अ बोर्ड. आणि आता मात्र मल्हार अँड कंपनी आय डोंट थिंक सो की प्रदीप स्पोर्ट्सने यावेळेला समीरजी काय विचार केला असेल की मोस्ट ऑफ द टाईम आपण पाहतो ना की नव्या चेंडूला तुमच्याकडे जलदगती गोलंदाज किंवा मीडियम पेस बॉलर वॉट एव्हर इट मे बी अशा पद्धतीच्या बॉलर्सना तुम्ही आणण्याचा पवित्रा लक्षात घेता. पण प्रदीप स्पोर्ट्सने यावेळेला थोडा पवित्रा बदलला होता की स्पिनिंग अटॅक किंवा त्यांना या गोलंदाजांवरती अर्थात त्यांनी केलेल्या कामगिरीवरती भरोसा असावा. पण तो निष्फळ ठरवण्याची कामगिरी मात्र या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाले. मग ऋषी नाईक याने 9 चेंडूमध्ये 15 धावांवरती खेळतोय. महेश उरणकर
33 वरती खेळतोय. 19 चेंडूंचा सामना केला आहे आणि दोन्ही इतक्या संयमी भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे बॅट्स त्यांची अटॅकिंगच आपल्याला पाहायला मिळते, पण कुठेही चेहऱ्यावरती अर्थातच टेन्शन दिसत नाही आहे, कुठेही अर्थातच सामन्यामध्ये हडबडाट दिसत नाही आहे. सहजगत्या आपण या सामन्यामध्ये धावा बनवू शकतो, हा जो कॉन्फिडन्स येतो ना, याच्यावरती सुद्धा बोलावं लागेल. अर्थातच षटक क्रमांक 5वं संपलंय असं पंच इशारा करतायत. 5व्या षटकात समाप्तीची घोषणा झाली. 48 धावा धावफलकावरती. म्हणजे जिथे प्रदीप स्पोर्ट्स बॅटिंग करत होता 48 फॉर नो लॉस सम आफ्टर 5 ओव्हर्स, ते पहिल्यांदा सांगतो. आणि जिथे प्रदीप स्पोर्ट्स बॅटिंग करत होता ना, त्यावेळेला त्यांनी पहिल्या 10 षटकामध्ये जेव्हा धावा जमवल्या होत्या, त्या पहिल्या 6 षटकांमध्ये जेव्हा धावा जमवल्या होत्या त्या 49 होत्या आणि नो लॉसच होत्या. आणि इथे सुद्धा आपण पाहतोय ना की आता श्रेया स्पोर्ट्स कोपर संघ फलंदाजीला आला, त्यांनी सुद्धा मैदानामध्ये धावा येऊ शकतात बॅटच्या स्वरूपामध्ये. मग अशी समीरजी आपण एक उल्लेख केला होता की इट्स ऑल अबाउट द बॅटिंग पॅराडाईज विकेट और बॉलिंग पॅराडाईज विकेट, बट फॉरगेट अबाउट ऑल दॅट. असं सुद्धा तुम्हीच म्हणालात, कारण त्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवरती खेळताय का? म्हणजे मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी सौरव गांगुली म्हणाला असेल का की सचिन तेंडुलकरला की बाबा तुला एवढ्या रन्स बनवायचे आहेत? मला वाटतं त्याने एवढंच सांगितलं असेल की सचिन तेंडुलकर तू तुझा नॅचरल गेम खेळ, तो जास्त इम्पॉर्टंट असणार आहे आपल्या संघासाठी, कारण ते फार इम्पॉर्टंट असतं. तुम्ही तुमचा रोल ओळखून खेळणं हे इम्पॉर्टंट आहे. मगाशी विशाल जितेकर जेव्हा बॉलिंगला आला तेव्हा विशाल काही असं विशालला कोणी सांगितलं नसेल की बाबा विशाल आता 2 विकेट तर मिळाल्याच पाहिजे. विशालला माहिती आहे की येस, ॲज अ कॅप्टन आय हॅव सम रिस्पॉन्सिबिलिटीज आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेणं हे माझं काम आहे. आज संघाला लीड करणं ही माझी क्षमता आहे आणि जर लीड करतोय तर एखाद दुसरी विकेट जर मी मिळवून दिली तर संघासाठी ते एक बेस्ट एक्झाम्पल सेट केलं जाईल. 6व्या षटकासाठी नवीन गोलंदाज प्रवीण जगदाळे गोलंदाजीला आला आहे आणि यावेळचा मात्र ऑफसाईडचा क्षेत्रव्यूह अतिशय जबरदस्त पद्धतीने तैनात केला जातोय. प्रवीण जगदाळेचा पहिला चेंडू टप्पा घेतल्यानंतर इतका वेगाने यष्टीरक्षकाच्या हातात विसावला होता की अर्थातच महेश उरणकरला सुद्धा चेंडू काही क्षणासाठी पाहावा लागला. वाटलं की वाईड आहे नाही याच्या संदर्भात बघत बसला, पण क्षेत्रव्यूह आपण पाहतो ना, एक बॅकवर्ड पॉईंट, एक कव्हर पॉईंट, देन एक्स्ट्रा कव्हर, अशा प्रकारचा क्षेत्रव्यूह ऑफ साईडला सज्ज केला आहे. एक डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षकसुद्धा तैनात केला गेला आहे आणि तो थोडासा वायडेश आहे. त्याचं कारण आहे की जर एज घेऊन चेंडू गेला, लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि लेफ्ट आर्म बॉलर म्हटल्यानंतर त्याची एक वेगळी खासियत, खूबी आणि त्याच्यासमोर सामोरा जातो आहे महेश उरणकर. काही वेळेला परफ्यूम डिलिव्हरी, क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात की तुम्ही T20 क्रिकेट खेळत असाल तर तुमच्याकडे ती क्षमता असेल तर त्याचा वापर करा. ते तुमच्याकडे अर्थातच गुणवत्ता असेल तर ती मैदानामध्ये झोकून द्या. तुमच्याकडे अर्थातच समोरच्या गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमणाला सामोरे जाण्याची ताकद असेल तर ती वापरा. या सगळ्यांचा अर्थातच परिपाक मैदानावरती आज अनुभवायला मिळतोय. 48 फॉर नो लॉस. याही वेळेला आपण पाहतोय अगदी शरीरवेधी अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा घेतल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसवणारे प्रवीण जगदाळेचे चेंडू पाहायला मिळतात. आपल्याकडे अशा प्रकारची गोलंदाजी, जेव्हा आक्रमक गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतो ना, ती किंबहुना प्रभावी गोलंदाजी त्याला आपण नेहमी म्हणतो, पण त्या प्रभावी गोलंदाजीमध्ये त्या गोलंदाजीच्या मागची मेहनत किंवा त्याच वेळेला त्या फॉलो थ्रूच्या सोबत आलेला तो आत्मविश्वास आणि किंबहुना एवढ्या ताकदीने गोलंदाजी करण्याचं डेव्हलप केलेलं स्किल, याच्यावरही मला वाटतं किंबहुना त्या ॲटिट्यूडवरती सुद्धा तेवढंच बोलावं लागेल. कारण 3 चेंडू सलग निर्धाव टाकलेत ते प्रवीण जगदाळेने, जे संघासाठी गरजेचे होते. 4था चेंडू मात्र या वेळेला जोरात टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यूटनचा 3rd लॉ जो सांगतो ना, ते हेच खरे आहे की देअर इज एव्हरी ॲक्शन इक्वल अँड अपोजिट टू द रिॲक्शन. आणि महेश उरणकरच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती फटका आपण पाहतोय की टायमिंगला किती महत्त्व आहे ना क्रिकेटमध्ये, ते आपण पाहतोय की चेंडूचा टप्पा पडला बॅटवरती, तो फटका कशा पद्धतीने त्याने तो उचलला आणि षटकाराने स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःची धावसंख्या, संघाची धावसंख्या वाढवण्यामध्ये महेशला सुद्धा या ठिकाणी अर्थातच त्याचा चान्ससुद्धा मिळाला. त्याला माहिती आहे की ही लास्ट ओव्हर आहे पॉवर प्लेची आणि या कारणास्तव क्षेत्रव्यूह फैलावला गेलेला आहे, थोडा चान्स तर घेऊ शकतो. अँड अल्टिमेटली क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, ज्याचा उल्लेख नेहमी केला जातो आणि हा प्रत्येकजण घेत असतो. कारण वेन वी आर बॅटिंग इन अ पॉवर प्ले ऑर द फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स, हे जेव्हा आपल्या समोर आहे तेव्हा तर तसंच खेळायला हवं आहे. 54. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जातोय तो सरळ थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. ही एज घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 58. स्पीड इज द बेस्ट वेपन
ऑर नॉट असा क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. पण त्याच वेळेला त्याच्या पाठीमागचा फैलावलेला क्षेत्रव्यूह आणि क्षेत्ररक्षक यांना सुद्धा तेवढंच अलर्ट राहणं महत्त्वाचं असतं. आई चेंडू आपण पाहिला ना की वेगवान चेंडू होता, ज्याचा उल्लेख मगाशी आपण केला की मॅटवरती काही वेळेला चेंडू खाली राहू शकतो आणि असाच चेंडू खाली राहिला पण बॅटला लागून गेल्या कारणाने 4 धावा मिळाल्या आणि या 4 धावा महत्त्वाच्या होत्या महेश उरणकर आणि त्याच्या संघासाठी सुद्धा. षटक क्रमांक अर्थातच 6वं संपतंय, 6 षटकांचा खेळ संपतोय, 58 धावा धावफलकावरती. या 58 धावा म्हणजे चांगली सुरुवात म्हणता येईल, आकर्षक सुरुवात. कारण महेश उरणकर 25 चेंडूंचा सामना केलाय, 43 धावांवरती खेळतोय. ऋषी नाईक खेळतोय, 11 चेंडूंचा सामना केलाय, 15 धावांवरती खेळतोय. 118 धावसंख्येला चेस करत असताना जो आत्मविश्वास असावा लागतो ना, तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा IPL मध्ये नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, 15 वर्षांचा कालखंड पुढे गेल्यानंतर 16 वर्षामध्ये IPLच्या या कालखंडामध्ये सुद्धा काही नाविन्यपूर्ण गोष्टी आलेल्या पाहायला मिळाल्या. पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुद्धा मी काही नाविन्यपूर्ण गोष्टी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला गेला. लेदर क्रिकेटची स्पर्धा जेव्हा आपल्या तमाम पनवेलकरांसाठी इथे आपण आयोजित केली, त्याच्यामध्ये पनवेलमध्ये लेदर क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटू त्यांना एकत्र आणण्याचा सुद्धा हा एक अभिनव प्रयोग आहे. आणि टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांनी सुद्धा थोडं कॉन्सन्ट्रेट करावं, आपल्या खेळातील प्रतिभेला या ठिकाणी आपली स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी मेहनत घ्यावी. हाच एक अट्टहास होता या सगळ्या मंडळींचा. आणि मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट असतं. तुम्ही जेव्हा मैदानामध्ये खेळत असता त्यावेळेला मैदानाच्या आजूबाजूला बऱ्याच साऱ्या चर्चा असतात. त्यातल्या सकारात्मक चर्चा जर समोर घेतल्यात ना, तर तुमचं नाव बरंच काही झालेलं असतं, पण त्या नावाच्या निशी तुमचं करिअरसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मी श्रेया स्पोर्ट्स कोपरच्या सर्व प्रतिनिधींना धन्यवाद देईन, जे आयोजक म्हणून स्टेजवर बसलेले आहेत. तिथे आयोजक म्हणून पनवेलमधले सगळेच आहेत, की त्याच संघाचे प्रतिनिधी आहेत असं नाही म्हणता येणार, कारण पनवेलमधले अनेक संघातील खेळाडू इथे उपस्थित आहेत. हो, व्हॉट अ शॉट. या वेळेला ऋषी नाईकच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती फटका याचसाठी केला होता अट्टहास म्हणून तो थोडा थांबला सुद्धा होता. बट वेट अँड वॉच ही भूमिका नेहमीची आहे मैदानामधली. आणि आज मैदानात असा चेंडू आलाय तर का सोडणार आहे. लेदर क्रिकेटमध्ये आपलं जे जे काही या ठिकाणी राहून गेलेलं आहे ते आजच्या दिवशी भरून काढूया अशी कदाचित ही अपेक्षा सुद्धा असेल. आणि घणाघाती प्रहाराने ऋषी नाईक वंडरफुल बॅट्समन का आहे त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालंय. ज्या वेळेला लेदर क्रिकेट खेळायला मिळतं ना, तो मनसोक्त खेळतो आणि ज्या मनसोक्तपणे त्याचा आनंदसुद्धा लुटतो. मी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये हा एंटरटेनमेंट जी गोष्ट आहे ती मला वाटतं तुम्ही थोडी सिरियसली घेणं इम्पॉर्टंट असतं, कारण ॲज अ क्रिकेटर तुमची भूमिका वेगळी असू शकतं. हा चेंडू आपण पाहिल्यानंतर आनंद माळी गोलंदाजीला आला. आनंद माळीच्या गोलंदाजीमध्ये अर्थातच वेग थोडा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि ज्या कारणास्तव आनंद माळीच्या चेंडूमध्ये वेग कमी असल्या कारणाने आनंदने चेंडू थोडासा फ्रंट ऑफ द विकेट टाकला. पण ऋषी नाईक असे चेंडू सोडणार नाही आहे, कारण त्याला माहिती आहे ऋषी नाईकच्या बॅटमधली आणि मनगटातील ताकद वेगळी आहे. अनेक वेळेला टेनिस क्रिकेटची मैदानं त्यांनी संघाला जिंकून दिलं आहे. अनेक वेळेला संघाचा कर्णधार या नात्याने त्याने वेगवेगळी भूमिका पार पाडलेली आहे. आणि मला आजही आठवते की पनवेल क्रिकेटमध्ये ऋषी नाईकचा जो काही एरा सुरू झाला होता त्या एरामध्ये ऋषी नाईकला रोखणं किती कठीण असायचं ते मी याची डोळा अनेक वेळेला अनुभवलं आहे. आणि वोडाफोन वहाळपासून सुरू झालेला प्रवास ते आज पनवेल प्रीमियर लीगमधला वन ऑफ द जायंट क्रिकेटरसुद्धा त्याच्याकडे नेहमी आत्मीयतेने सुद्धा पाहायला गेलं. आनंद माळी या षटकामध्ये गोलंदाजीला आला ना, जेव्हा दुसरा चेंडू टाकला थोडा चेंडू खाली राहिला. नेक्स्ट बॉल आनंद माळीचा. प्रदीप स्पोर्ट्स विकेटच्या शोधामध्ये, कारण ही विकेट मिळावी ही अपेक्षा त्यांना आहे. की गोलंदाजी करत असताना काही पर्याय पाहिले त्याने. पहिले 2 पर्याय तर आपण पाहिले होते की स्पिनिंग अटॅकने सुरुवात केली गेली, पण त्यानंतर फास्टर वनसुद्धा लास्ट ओव्हरमध्ये आणला गेला. आनंद हा एक चौथा पर्याय आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, कारण दोन्ही फलंदाजामधलं जे ताळमेळ आहे ना, महेश असेल किंवा ऋषी असेल, हे दोन्ही फलंदाज त्यांची आता नजर तर बसले, पण त्याच वेळेला जो बॅलन्स मैदानामध्ये देणं गरजेचं होतं या दोन्ही फलंदाजाने तो बॅलन्स दिला गेला आहे. आणि म्हणूनच महेश उरणकर वैयक्तिक पोचला आहे 44वरती, ऋषी नाईक वैयक्तिक 22वरती. संघाची धावसंख्या पण बघा ना, एक 22, 44 आणि 66 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणजे नथिंग एक्स्ट्रा.
षटक क्रमांक 7वं चालू असताना आपण पाहतो ना की मैदानामध्ये या षटकामध्ये काही धावा रोखण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला, पण आनंद माळीचे पुढचे चेंडू चांगले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. या वेळेला मात्र ते चांगले चेंडू असणार नाही. षटकाची सुरुवात जशी झाली होती सांगता सुद्धा तशीच होणार असं ऋषी नाईक कदाचित म्हणतोय. आणि पुढ्यात थोडा हा बनवलाय फटका चेंडू. अगदी आपण पाहतोय ना थोडा डान्सिंग डाऊन द विकेट यायचं नाही, परंतु चेंडूपर्यंत पोहोचायचं आणि अवे फ्रॉम द बॉडी तर बिलकुल व्हायचं नाहीये. चेंडूच्या पुढ्यात पोहोचून हा स्वतःसाठी एक फटका बनवला गेलाय आणि ऋषी नाईक अशा फटक्यांसाठी ओळखला सुद्धा जातोय. काय क्लासिक फटका आहे, अगदी परत परत पाहावा, सारखा सारखा बघत राहावा अशा प्रकारचा हा फटका आहे. जे जे घरी हे फटका पाहत असतील ना ते रिवाइंड होऊन हा फटका पाहणार आणि जाणीवपूर्वक बोलणार, वा ऋषी नाईक क्या बात आहे. 72 फॉर नो लॉस आफ्टर 7 ओव्हर. 7 षटकांचा खेळ संपलाय. 72 धावा धावफलकावरती. JMM पनवेल प्रीमियर लीगचं पर्व पहिल्यामध्ये सगळ्यांना जो काही एक आत्मविश्वास या स्पर्धेच्या निमित्तानं हवा होता, सगळ्यांना जो काही एक आनंद या स्पर्धेच्या निमित्तानं हवा होता, त्या आनंदामध्ये सगळेजण विलीन झालेले पाहायला मिळत आहेत. काही नैसर्गिक आपत्तीसुद्धा आली, पण नैसर्गिक आपत्तीचा पण ज्या पद्धतीने सामना केला गेला ना तो फार महत्त्वाचा आहे. ही जिगरबाज वृत्ती कोकणी माणसामध्ये आहे, जिगरबाज वृत्ती पनवेलकरांमध्ये आहे आणि ती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी ज्याने अनेक चांगले खेळाडू आपल्याला दिले, ऑलिम्पिक दर्जाचं अर्थातच खेळाडू याच मैदानावरती या क्रीडांगणावरती घडलेले आपण पाहिलेत आणि त्याच्यामुळं या मैदानाच्या ऐतिहासिक परंपरेतून आपण वळतोय वर्तमानाकडे, जिथे 7 षटकात 72 धावा आल्यात. 118ची गरज आहे. प्रवीण जगदाळे ज्या वेळेला गोलंदाजीला येतो ना त्यावेळेला ही आस्किंग अ सम क्वेश्चन टू द बॅट्समन असं एक प्रोव्हर्ब्स क्रिकेटमध्ये नेहमी वापरलं जातं आणि प्रवीण जगदाळे अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्नही करतो, कारण त्याला माहिती की महेश उरणकर गोलंदाजी करतोय, महेश उरणकर फलंदाजी करतोय आणि महेश उरणकरला जर फलंदाजी करताना रोखायचं असेल तर त्याच्या कक्षेमध्ये चेंडू द्यायचा नाही, त्याच्यापासून थोडा दूर ठेवायचा, अशी कदाचित रणनीती असावी. बघूया पुढे काय होतंय. महेश उरणकर मात्र मला वाटतं आपल्या अर्धशतकाच्या शोधात सुद्धा जाण्याचा प्रयत्न करणार, कारण बिकॉज ही प्लेईंग राईट नाऊ 45 या धावसंख्येपर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय. 28 चेंडूंचा सामना केला आहे. सामना जिंकण्यासाठी सुद्धा 45 धावांची गरज आहे. 76 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता असणार आहे. दोन्ही सलामीवीरांनी उत्तम साथ दिलेली आपल्याला पाहायला मिळाले आणि जर अशा प्रकारचा स्टार्ट मिळाला ना तर पुढे येणाऱ्या फलंदाजांसाठी ते आव्हान सोपं होऊन जातं, कारण उत्तम स्टार्ट अनेक वेळेला पाहिलं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. डेन्समन हेन्स किंवा त्याच वेळेला वेस्ट इंडिज संघासाठी दिलेल्या अनेक चांगल्या इनिंग्समध्ये थोड्या अंशी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इथे तुम्ही सनत जयसूर्य रोमेश कालवितरणा जोडीपासून साधारण अलीकडच्या काळात क्रिकेट आठवलं जातं, त्याच्या यूट्यूबच्या क्लिप्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तिथून पुढे जरी आलो ना तर या सगळ्यापर्यंत आपण पाहिलं तर आजपर्यंत इथे महेश आणि ऋषी नाईक या जोडीने जी मदार आपल्या खांद्यावरती घेतली होती. मग अशी आम्ही एक विषय अर्थातच आमचा राहून गेला आहे दोघांचं, समीरजी आणि माझा, त्या रिस्पॉन्सिबिलिटी या सेगमेंटकडे आम्ही येणार आहोत. सध्या धावांवरती बोलूया. बिनबाद 74 अशी धावसंख्या धावफलकावर. चांगला फटका खेळला जातो. यावेळेला मिडविकेटच्या सीमारेषेच्या बाहेर एक सणसणीत चाबूक शॉट पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. या वेळेला अशा फटक्यांची गरज असते की तुम्ही जेव्हा असा फटका खेळताना तुमचा आत्मविश्वास मी म्हणतो 120% वाढलेला असतो आणि 49 वरती महेश उरणकर पोहोचतोय. आज जणू काही माझा दिवस आहे. आज श्रेया स्पोर्ट्स संघासाठी माझी फलंदाजी पुन्हा एकदा बहारणार आहे आणि पालवी जशी आज झडाला नवीन आलेली पाहायला मिळते ना, आकाशातले बरेच सारे या वेळेला सगळे कलर आज एकत्र येऊन महेश उरणकरवरती रंगांची बरसात करणार आहेत असा खेळ आहे. 49. पहिल्या अर्धशतकाच्या जोरात जरूर, आणि तो अर्धशतक सुद्धा काय शानदार पद्धतीने साजरं केलं जाते. 53 धावांवरती महेश उरणकर यावेळेला टाळ्या वाजून कौतुक केलं जाते. त्याचे संघ सहकारी या ठिकाणी त्याला प्रोत्साहित करतात. लेदर क्रिकेट खेळण्याचं जे काही आपलं अर्थातच स्वप्न सातत्याने पूर्ण व्हावं, या काही अपेक्षा पलीकडे राहिल्या होत्या. यस प्लीज. दुसरं येस येतोय मी. तर हे जे काही स्वप्न आपले अपूर्ण राहिली होती ती स्वप्न पूर्ण करत असताना टप्प्याटप्प्याने या स्पर्धेतलं हे दुसरं अर्धशतक त्यांचं साजरं होतं आहे आणि त्यामुळं महेश उरणकर यांनी 30 चेंडूंचा सामना केला आहे. 53 धावांवरती खेळत आहेत. 7 चौकार आणि 3 षटकार समाविष्ट आहेत. या स्पर्धेतलं त्यांचं हे दुसरं अर्धशतक आहे. तो एक कॉन्फिडन्स तुम्हाला मिळत असतो ना की ज्या वेळेला तुम्ही
एक अर्धशतक मारता, आणखीन एक अर्धशतक मारता आणि आपल्या संघाला पुढे नेता. नो लॉसमध्ये धावा चेस करण्याचं स्वप्न मैदानामध्ये आणता. कारण आता 8 षटकांचा खेळ संपला, 83 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे 10 धावांपेक्षा जास्त सरासरी मैदानामध्ये राखली गेलेली आहे. मला वाटतं इथून पुढे ना विशाल जितेकर अँड कंपनी पाठीमागे विचार करत असणार की येस, अशा पद्धतीचा स्टार्ट जेव्हा आपल्या संघाला मिळतो ना, त्यावेळेला आपण आपले जे निवडलेले प्लेयर आहेत आणि किंवा किंबहुना आपल्या संघामध्ये आलेले जे काही खेळाडू आहेत ते किती स्वतःची कमिटमेंट देत आहेत ना, त्या कमिटमेंटवरती खूप आनंद आपण व्यक्त करत असतो. आणि मला वाटतं जेव्हा तुम्ही सातत्याने एका संघामध्ये 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष एकमेकांच्या सोबत खेळलेला असता, कदाचित तुम्ही वेगवेगळ्या टीमचे रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा असाल, पण आता रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही संघाचे भाग होता, त्यावेळेला तुम्हाला एक वेगळा आनंद होतो. येस, माझ्या संघामध्ये खेळलेला हा खेळाडू स्वतः जबाबदारी घेऊन खेळतो आणि त्या जबाबदारीचं भान राखणं आणि जबाबदारीने खेळणं ही फार महत्त्वाची अर्थातच गोष्ट आहे. अलीकडच्या काळात जबाबदारी झटकणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही जर कुठे नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, पण त्याच वेळेला जबाबदारी घेऊन खेळणं कसं असतं हे केवळ क्रिकेट शिकवतं. मोठा फटका यावेळेला पण डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. महेश उरणकर पोचलाय वैयक्तिक 55 धावसंख्येवरती. ऋषी नाईक 29 या धावसंख्येवरती. ऋषी नाईकसुद्धा प्रयत्न करेल की या स्पर्धेमध्ये अधिकाधिक धावा बनवण्याचा, कारण वी नोज दॅट की ऋषी नाईककडे असणारे स्ट्रोक किंवा त्याची कल्पकता किंवा त्याच वेळेला कॅलिबर याच्यावरती कधीही प्रश्नचिन्ह आजवर विचारला गेलं नाही आणि तो विचारूही नाही. इतक्या प्रकारची ठासून गुणवत्ता भरलेला खेळाडू आहे. आणि प्रदीप स्पोर्ट्स पहिल्या विकेटच्या शोधामध्ये जेव्हा धावपलकावरती 84 धावा लागल्यात 9वं षटक सुरू असताना. दादा भोईर नवीन गोलंदाजीला आहे. हा चेंडू मात्र चांगला आहे. अशा खोलवर टप्प्याच्या गोलंदाजीनं बऱ्याच वेळेला फलंदाजाला नामोहरण तुम्ही करू शकता, कारण या खोलवर टप्प्याच्या गोलंदाजीनं अनेक चांगल्या गोलंदाजांनी नावं कमवलेली आपल्याला पाहिलेली आहेत आपण. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये भारतीय संघामध्ये ज्या पद्धतीचं म्हणजे फास्ट अटॅक किंवा त्याच वेळेला अटॅकिंग गोलंदाजीच्या बाबत जेव्हा बोललं जातं ना, त्यावेळेला खूप चांगले गोलंदाज आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे उभं केलं आहे ना, त्याच्याबाबत बोलावं लागेल. म्हणजे ज्या इन्फ्रास्ट्रक्चरबाबत मी बोलतोय त्याचं कारण असं आहे की बघा, आता IPLचे सामने कधी ईशान्य भारतामध्ये झालेले तुम्हाला पाहायला मिळाले का? नाही. समीरजी, यावर्षीचा सामना फक्त आपलेच आमदार साहेब गुवाहाटीला जातात असं नाही, IPL पण गुवाहाटीला होणार आहे. तर त्याबद्दलसुद्धा त्यांचं IPL वाल्यांचं कौतुक केलं पाहिजे. गुवाहाटीला सामना होणार आहे त्याबद्दल. म्हणजे आसाममधून आलेले काही खेळाडू आपण पाहिलं असेल. रेयान पराग आहे मला वाटतं, आसाममधून खेळतो. पण आता IPLचे सामनेसुद्धा गुवाहाटीच्या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार. आणि एक आकर्षक गोष्ट आहे, एक आनंददायक गोष्ट, कारण ईशान्य भारतामध्ये सुद्धा ती लोकप्रियता पोहोचवणं हे फार महत्त्वाचं. रायगड क्रिकेटमध्ये जेव्हा लेदर क्रिकेटची ज्या काही स्पर्धेंचा उल्लेख केला जाईल, मगाशी आपण त्याचा उल्लेख केला की काही सिलेक्टेड खेळाडू रायगड क्रिकेटमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळेला काहींचा नशिबाचा भाग असतो, पण बऱ्याच वेळेला काही अंतर्गत गोष्टीसुद्धा आहेत ज्या मला वाटतं फार इम्पॉर्टंट आहेत की त्या गोष्टींना बाजूला सारून ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे त्या खेळाडूंना संधी देणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा प्रयत्न ज्यांनी केला आहे ना पनवेल प्रीमियर लीगचा, त्यांना आपण 100 आउट ऑफ 100 देऊया. कारण या प्रयत्नातून आपण चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता. 9व्या षटकामध्ये दादा भोईरचं षटक मात्र जे पाहतोय ना आपण, त्या षटकामध्ये धावा येत नाही आहेत, कारण धावा रोखण्याचं काम त्याने केलं आहे. का पहिल्या चेंडूपासून आपण पाहिल्यानं थोडी आक्रमक गोलंदाजी केली, फलंदाजांच्या कक्षेपासून थोडी दूर असणारी, पण त्याच वेळेला फिल्डिंगसुद्धा पाहतो ना आपण, क्षेत्रव्यूह फैलावला गेला आहे. म्हणजे एक वायडेश लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, वायडेश लॉंग ऑनला आहे, डीप मिड विकेट आहे, इकडे साधारण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि यावेळेला मात्र ऑफसाईडला स्ट्रोक खेळला जातोय. वॉट अ क्रॅकिंग स्ट्रोक, अफलातून फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर इतक्या सुंदर पद्धतीने खेळलाय की बघतच राहावा, पाहतच राहावा अशा प्रकारचा हा फटका होता. महेश उरणकरच्याच बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार आपण पाहतोय आणि या चौकाराने धावसंख्या वाढून पोहोचते. कदाचित माझं ते वाक्य त्यांनी ऐकलं असावं की हे षटक खूप चांगलं गेलंय दादा भोईर आणि प्रदीप स्पोर्ट्ससाठी. सर, स्कोरर जरा लक्ष द्या. हां, पाणी, येस. या षटकाच्या नंतर पाणी
आतमध्ये पाठवायचं आहे मैदानामध्ये. 89 धावसंख्या, 9 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे जवळजवळ 10ची सरासरी राखली गेली समीरजी. आणि त्याच्यामुळं 118 धावांचं जे काही आव्हान होतं ना, ते 118 धावांचं आव्हान सहजगत्या आणि सोप्या साध्या पद्धतीनेच पूर्ण करणार अशी सूचिन्ह निर्माण केले दोन्ही फलंदाजाने. पण खुश असतील ते, म्हणजे श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाचे खेळाडूसुद्धा. पण कधी कधी ना मला असं विचार करावा असं वाटतो की ज्याने पॅड बांधलेले आहेत त्याची मानसिकता काय असावी, तो काय विचार करत असावा की यार बॅटिंग येणार आहे की नाही येणार, येणार आहे की नाही येणार. पण जर थोड्या पॉझिटिव्ह अप्रोचने त्याच्या जागी आपण असतो तर काय विचार केला असता. कधी कधी तोही असा विचार करत असेल, नाही यार चांगलं खेळतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे. या सगळ्या सेगमेंटमध्ये म्हणजे म्हणतात ना की कधीतरी आपण मुलगा म्हणून वडिलांच्या शूजमध्ये जाऊन बघावं की यार वडिलांना किती कष्ट सहन कष्ट करावे लागतात. तर त्या पद्धतीने तेही विचार करणं भाग असतं. अर्थात प्रत्येकजण त्या पद्धतीनेच विचार करेल असं नाही, पण हे फार महत्त्वाचं असतं. 2-2 दिवस म्हणजे भारतीय संघासाठी जेव्हा राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर किंवा राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण खेळायचे, पुढच्या येणाऱ्या बॅट्समनला 2-2 दिवस वाट पाहत लागायची. एक किस्सा आहे, मी तुम्हाला नक्की सांगेन याच दरम्यानचा. दी ग्रेट मोठा फटका खेळला जातो, यावेळेला बॅक टू द बॉलर चेंडू जातो तो लॉंग ऑफ सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक आता थोडी बॉडी लँग्वेज डाऊन झालेली पाहायला मिळतात. समीरजी, एक किस्सा आहे दी ग्रेट सुनील गावस्कर यांचा. 1971ला त्यांनी खूप साऱ्या धावा केल्या होत्या, आपल्याला आठवत असेल. आणि त्यावेळेला ना असं काही त्यांची गाडी नव्हती, 4 व्हीलर वगैरे तर बिलकुल नव्हती, आपल्याला माहिती आहे. तेव्हा एस टीतूनच हे प्रवास करायचे. तर एकदा मुंबईच्या बेस्टमधून ते प्रवास करत होते आणि बेस्टमधून प्रवास करताना ते उभे होते. म्हणजे कारण जागा नव्हती तेव्हाही, लक्षात घ्या. जशी गर्दी आज होती तशी गर्दी तेव्हा कमी असेल, पण तरीही जागा नव्हती. तर कुणीतरी आपल्यासारखा एक प्रेक्षक होते, त्यांनी विचारलं. यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, आणखीन एक फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. महेश उरणकरच्या बॅटमधून आज घणाघाती फटकेबाजी. 94 धावसंख्या धावफलकावरती लागते. नो लॉस 94 आणि 63 वरती पोहोचतोय तो महेश उरणकर स्वतः. तर सुनील गावस्करांचा किस्सा पटकन सांगूया आपण. सुनील गावस्करला त्यावेळेला एक जण प्रेक्षक ओळखतात, अरे म्हणजे बसलेले प्रवासी ओळखतात आणि म्हणतात, अरे हे तर सुनील गावस्कर आहे, यांना बसायला जागा दिली पाहिजे. तेव्हा काही जण असतात आपल्यासारखे, ते म्हणतात, अरे हे सुनील गावस्कर, हां हे तेच ना बोलते जे 2-2 दिवस बॅटिंग करतात. मग ठीक आहे बोलते, हे 2 दिवस बॅटिंग करताना जर तिथे उभे राहतात तर आता पण 10 मिनिटासाठी एसटीत नक्की उभे राहू शकतील. सो दिस इज ऑल अबाउट द स्टोरी. दी ग्रेट सुनील गावस्करांनीच हा प्रसंग सांगितला त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये. तर या सगळ्या गोष्टी असतात, पण यातून घेण्यासारखं काय, तर एक गोष्ट एवढीच की आपण समाजामध्ये वागत असताना त्याच वेळेला आपण कशा पद्धतीने काही गोष्टींना सामोरे जातो तेही महत्त्वाचं. 94 ऑन बोर्ड, 94 धावा फलकावरती लागल्यात. आणि प्रदीप स्पोर्ट ज्यासाठी ओळखला जातो ना, ती बॉडी लँग्वेज आता मध्ये थोडी का मला माहीत नाही त्यांनी का डाऊन केलं आहे किंवा सुरुवातीपासूनच का डाऊन झाली. त्याचं कारण कदाचित एक असावं की महेश उरणकरचा परफॉर्मन्स, ऋषी नाईकची त्याला तेवढीच महत्त्वाची साथ, किंवा जी झालेली बॉलिंग लाईनअप असेल, गोलंदाजीमध्ये केलेले बदल असतील, श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाने या सगळ्या गोष्टी, पेरिफेरल ॲटम्स या जोडल्या गेल्यात आज. आणि म्हणूनच आपण पाहतो ना की 118 धावा चेस करताना किती सहज सोप्या पद्धतीने दोन्ही फलंदाज मैदानामध्ये धावा बनवतात. हा आत्मविश्वास जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती येतोय ना, म्हणजे एकाचा आत्मविश्वास आपल्याला कधी आवडला नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे तो म्हणजे शाहिद आफ्रिदीचा. म्हणजे इरफान पठाण एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो की शाहिद आफ्रिदीला मी जवळजवळ 11 काय 12 वेळा बोलते बाद केलं आहे, पण तरी तो मला पहिल्या बॉलला 6 मारायला यायचा. सो हाही एक आत्मविश्वास असतो. पण या आत्मविश्वासाच्या पलीकडचा एक आत्मविश्वास असतो, तो म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने सामने जिंकवण्याचा. मला वाटतं तो आत्मविश्वास महेश उरणकर आणि ऋषी नाईकचा कसा आहे, तो आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पनवेलमध्ये चर्चेला जाईल, हा पाहिला जाईल, त्याच्यावरती बोललं जाईल आणि त्याच्यावरती नक्कीच इतरांना त्या स्टोऱ्या सांगितल्या जातील. बॅकफूटवरती जाऊन आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेला बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चौकार पाहायला मिळतोय. ऋषी नाईकच्या बॅटमधून निघालेला चौकार, आणि चौकाराने त्याची स्वतःची धावसंख्या 35 पर्यंत पोहोचले. लेफ्ट आर्म बॉलर समोर यावा आणि त्याला या पद्धतीने कट करावा. अर्थातच अशा पद्धतीचा एखादा स्क्वेअर कट केल्यानंतर जो काही वेगळा आत्मविश्वास मिळतो ना, तोही वेगळ्या प्रकारचा असतो. हा आत्मविश्वास संध्याकाळी तुम्हाला ते एकत्र बसून चायनीजला मिळणार नाही आहे, तो तुम्हाला मैदानावरतीच मिळत असतो. आणि तोच आत्मविश्वास आज हे दोन्ही फलंदाज घेऊन मैदानावरती खेळतात. 99 फॉर नो लॉस, 100च्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न 9.5 षटकाच्या समाप्तीनंतर.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू हवेत आहे. ऋषी नाईकने सुद्धा चेंडूकडे पाहिलं नाही, कारण त्याला माहीत नव्हता एक्झॅक्टली हा चेंडू कुठे जातोय. पण 100 धावा पूर्ण होतात. 10 षटकांचा खेळ संपतोय. श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाची ही सलामीची जी भागीदारी पाहायला मिळते ना, ती अफलातून आहे, अद्वितीय आहे आणि आश्वासदायक सुद्धा आहे. कारण जेव्हा संघाला सामना जिंकण्यासाठी 118 धावांची गरज आहे, अशा वेळेला कुणीतरी मैदानामध्ये फलंदाजी करणं गरजेचं होतं. मग या कुणीतरी प्रश्नाचं जे उत्तर असतं ना, ते मी का नाही वे असं ओळखणं गरजेचं होतं. इथे आपण पहिल्यांदा 60 चेंडूमध्ये 100 धावांची भागीदारी, ज्याच्यामध्ये ऋषी नाईकचा वाटा आहे 36 धावांचा, 22 चेंडूंचा त्याने सामना केला आहे. महेश उरणकरचा वाटा आहे तो 64 धावांचा, 38 चेंडूंचा त्याने सामना केला आहे. आणि नक्कीच या दोन्ही फलंदाजांचं कौतुक झालं पाहिजे, कारण ज्या पद्धतीने खेळ साकारला आहे. पण आणखीन एका गोष्टीचं कौतुक मी नक्की करेन, ते म्हणजे प्रदीप स्पोर्ट्सचं यासाठी की 10 षटकांमध्ये एकही वाईड नाही आहे, एकही नो बॉल नाही आहे, एकही बाईज नाही आहे, एकही लेग बाईज नाही आहे. जेवढ्या काही धावा आल्यात त्या सर्व बॅटच्या स्वरूपामध्ये आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळं या पनवेल प्रीमियर लीगमध्ये पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय की एक स्पर्धा व्हावी, दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळावी, त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना लुटता यावा. याहीपेक्षा थोड्या वेगळ्या डायमेन्शनने या स्पर्धेचा विचार केला गेला. तो म्हणजे की एक स्पर्धा खेळायला मिळावी, एक स्पर्धा ज्यातून काही टॅलेंट आपल्याला मिळावं, किंवा किंबहुना एक टॅलेंट असं शोधता यावं ज्यांच्यावरती थोडं हार्डवर्क. इट इज नॉट अबाउट द अल्टिमेटली टॅलेंट. मी मगाशी एक वाक्य थोडंसं माझं अर्धवट राहिलं होतं की संपूर्ण भारतामध्ये जेव्हा UPSCची परीक्षा होते ना, त्यावेळेला 180 सीट असतात IASच्या, आणि त्यावेळेला भारतामधून तब्बल अनेक सारे विद्यार्थी परीक्षा देतात आपल्याला माहिती आहे. पण 180 जणच IAS होतात. पण प्रत्येक IAS ऑफिसर चांगला IAS ऑफिसर होतो का, या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. कारण ना, एका गोष्टीच्या नंतर तुमचं टॅलेंट संपतं, त्यानंतर हार्डवर्क सुरू होतं, त्यानंतर तुमचं फोकस सुरू होतं, त्यानंतर तुमचा जो प्रवास सुरू होता ना, त्यामध्ये तुमचं संस्कार आणि त्या पद्धतीने तुम्ही घेतलेलं शिक्षण आणि तुम्ही समाजाच्या प्रती स्वीकारलेली जबाबदारी, इथे खेळाला तुम्ही स्वीकाराल तर मी म्हणेन संघाच्या प्रती स्वीकारलेली जबाबदारी, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून या स्पर्धेतून आपण बऱ्याच साऱ्या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या घेतलेल्या ज्या असतील ना, त्या इम्पॉर्टंट आहेत. संघाचे कर्णधार प्रदीप यावेळेला स्वतः गोलंदाजीसाठी मैदानात. 100 धावा जेव्हा धावफलकावरती झाल्यात, प्रयत्न असेल ऋषी नाईकचा सुद्धा की आपण हे या ठिकाणी अर्धशतक साजरं करावं, बिकॉज 36 वरती तो खेळतोय. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे आणि ऋषी नाईकच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती सुपर सेबी उपरवाला 6, या प्रकारच्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो. म्हणजे गुडघा टेकायचा आणि समोरच्या गोलंदाजाला आसमान दाखवायचं, आणि मग असे लेदर क्रिकेटमधले फटके मारल्यानंतर जो काही आत्मविश्वास मिळत असतो ना, तो कमालीचा असतो. वा, क्या बात आहे. पाहत राहावा, बघत राहावा, अशा पद्धतीचा फटका आहे, नेत्रदीपक फटका. 42 वरती पोहोचलाय ऋषी आणि संघ पोहोचलाय 106 वरती. नो लॉस. दिस इज इंटरेस्टिंग. याही वेळेला मोठा फटका, याही वेळेला चेंडू सीमारेषा बाहेर, आणि हाही षटकार लागोपाठ दुसरा षटकार पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली तर ऋषी नाईक पोचतो वैयक्तिक 48 वरती, आणि संघ आपण पाहतोय ना की एका मागोमाग एक मोठी मजल मारताना पाहायला मिळतोय 106 वरून 112 वरती. आणि मी जसं म्हणालो होतो की सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे, ऋषी नाईकला 14 धावांची गरज होती अर्धशतक साजरं करण्याची, आणि ते अर्धशतक साजरं करण्याचा मला वाटतं तोही यावेळेला तो भीम पराक्रम नक्की मैदानामध्ये करणार, कारण त्याच्यासाठी तो ओळखला सुद्धा जातो. रिव्हर्स खेळतोय, मी खेळतोय तर एखादा रिव्हर्स तर नक्की आलाच पाहिजे, असं कदाचित मनस्थिती असावी. पण या एकेरी धावांना पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल निसटतोय, कारण तोही अलर्ट नव्हता. हा अलर्टनेस मगाशीच आपण पाहिलं ना की साधारण एक 80+ धावसंख्या झाल्यानंतर मात्र प्रदीप स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंनी थोडे शोल्डर डाऊन केले, आणि मग तिथूनच सामना त्यांच्या हातून निसटलेला आपण पाहिला आहे सुद्धा. हे मात्र दोन खेळाडूंमधल्या मैत्रीचं नातं आपण पाहतोय ना, की चेंडू चौकारांचा आहे की षटकाराचा आहे, दॅट इज नॉट मॅटर. या वेळेला मात्र एकच धावा पळून पूर्ण करूया. समोरचा आपला फलंदाज साथीदार, फलंदाज म्हणण्यापेक्षा साथीदार, आपला सखा सोबती 49 वरती खेळतोय, त्याला अर्धशतक साजरं करण्याची संधी देऊया. आणि ऋषी नाईकचं सुद्धा या सिंगलनेशी अर्धशतक होतोय, टाळ्यांचा कडकडाट त्याच्यासाठी सुद्धा होतोय, चौकार सुद्धा होतोय, सामना सुद्धा जिंकला जातोय.
सामना सुद्धा जिंकला जातोय आणि या चौकारांशी ऋषी नाईक पोचतो वैयक्तिक 53 वरती. वेल प्लेड महेश, वेल प्लेड ऋषी नाईक अँड वेल प्लेड श्रेया स्पोर्ट्स कोपर. मनपूर्वक अभिनंदन. हाही सामना नो लॉस मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजची सेकंड इनिंगची कहाणी मात्र अशीच आहे. नो लॉस सामने जिंकले जातात आणि पहिल्या इनिंग्समध्ये घसरगुंडी सुद्धा उडताना आपल्याला पाहायला मिळते. पण कमालीचं अर्थातच एक आगळं वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. श्रेया स्पोर्ट्स कोपर संघ या स्पर्धेतला अर्थातच आजच्या दिवशीचा विजयी संघ पाहायला मिळाला. पण त्याहीपेक्षा एक गोष्ट मात्र पनवेल प्रीमियर लीगमधून आपल्याला शिकायला मिळाली, ती म्हणजे की या खेळामध्ये सातत्य असेल तर किंबहुना आपल्याला सुद्धा एक नवीन टॅलेंटच्या पेक्षा अनेक मेहनती खेळाडू आहेत ज्यांचं नाव आपण पुढे नेऊ शकतो, ज्यांच्याबद्दल आपण अर्थातच आदर ठेवलेला आहेत, असे खेळाडू सुद्धा आपल्याला या स्पर्धेतून पाहायला मिळू शकतात. महेश उरणकरचं आज कौतुक होईल. काय इनिंग आहे आज, तुफानी अशा प्रकारची इनिंग पाहायला मिळाली. 39 चेंडूमध्ये 65 धावांची बेधडक अशी खेळी होती, ज्या खेळीमध्ये चौकार होते, षटकार होते, नेत्रदीपकता होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामना घेऊन जिंकवण्याची ती क्षमता सुद्धा होती. ऋषी नाईक 27 चेंडूंमध्ये 53 धावांची वैयक्तिक खेळी त्यांनी साकारली. 118 धावा चेस करत असताना जो आत्मविश्वास, येस